देवाची कृपा आहे की त्यांचं सरकार पडलं, नाहीतर हा निर्णय त्यांनी आज जे आंदोलनं करतायत यांनी या दिशेला पाऊलच टाकलं नसतं. अच्छा, म्हणजे दिबा पाटलांचं नाव लागणार हे 100% लागणार. आणि जर समजा नाही लागलं तर आता हे तुम्ही पुन्हा तुमचा पुन्हा नाही प्रशांत- लागले नाही नाही, लागले असं जे प्रशांत, विचारताय तुमचा मला खात्री एक- आहे, पण असं काही त्याची तारीख नाही आहे. ठीक आहे, या विमानतळाला केंद्र सरकार जे नामकरण करणार आहे ते दिबा पाटील साहेबांचंच लागणार याविषयी मला खात्री आहे. आणि मग त्या बाबतीत कुठल्याही टोकाला जायची आमची तयारी. हे कारण माझा वारंवार प्रश्न विचारण्याचा तो लोकांमधला रोष आहे. आमचं पर्सनल त्याच्यामध्ये हे नाही आहे. मात्र आता विरोधकांकडून असे आरोप होत आहेत की भाजपकडून पैशांचा वापर होतो आहे, बजबजपुरी आहे. आणि कारण आम्ही त्यांच्याशीही बोललो तर त्यांचे असे आरोप आहेत. तर नेमकं काय आहे त्या आरोपांना काय उत्तर आहे? खरं तर असं आहे की आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करतो. जे उमेदवार आहेत आता ही सारी मंडळी ही आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. याच्या आधी पैशांचा वापर कुठे व्हायला लागला मला कळत नाही. त्यामुळे मोघम स्वरूपाचे आरोप करणं ही विरोधकांची पद्धती आहे. म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत ते सांगणार आम्हीच जिंकणार आहोत आणि मतमोजणी झाली की सांगायचं EVMचा घोटाळा झाला, मतदार याद्यांचा घोटाळा आहे, पैशाचा वापर झाला. म्हणजे गेली बरेच वर्ष आम्ही ऐकतोय की जनशक्ती पुढं धनशक्तीचा विजय झाला. म्हणजे ते जिंकले की जनशक्तीचा विजय आणि आम्ही जिंकलो की धनशक्तीचा विजय. हे आता अशा पद्धतीचं रडगाणं सोडावं त्यांनी.